एजे, मी तुला नाश्ता न करता बाहेर जाऊ नाही देणार. तुम्ही त्याला कसं काय बोलू शकता? आकर्ष आपल्या घरात राहू शकतो. जेवणासाठी याला बाहेरच जावं लागेल. आतापर्यंत तू जे करत आलीस ते ठीक होतं. आता पुढे काय करायचंय ते जास्त जरुरीचं आहे. रोशनी आणि त्या पोराच्या मध्ये जे काही नाजूक विषय चालले असतील त्याची माहिती मला मिळाली पाहिजे. आणि जर तिथे नील पोहोचला तर फक्त दोघांची नाही तर त्या तिघांमध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी मला कळायला हव्यात. समजलेस? हो. अरे बाळा, तू तर कुठल्या कामासाठी बाहेर गेला होतास ना? हा, मग बाहेरच गेलो होतो. पण मला असं का वाटतंय की ताल से ताल मिला कॉम्पिटिशनची पार्टिसिपेंट आली आहे आणि तिला मी रोशनीच्या कॉलेजमध्ये कित्येक वेळा पाहिले. पोरगी? कोणती पोरगी? अगं अम्मा, आकर्षच्या प्रोग्राम मध्ये नसते ती. नाही नाही, इथे कुठली मुलगी आली नाहीये. गंगी, तू कोणा मुलीला पाहिलंयस का? अच्छा. हे बघ पोरा, मला बऱ्याच दिवसांपासून तुझ्याशी बोलायचं होतं. तू त्या नौटंकीमुळे जरा जास्तच त्रासलेला दिसतोयस आणि या चक्करमध्ये ही नौटंकी ना तुझ्या डोक्यातही सारखी नाचतीये. हे बघ बाळा, कोणत्याही गोष्टीला किंवा व्यक्तीला इतकं महत्त्व देणं चांगली गोष्ट नसते. एक काम कर, डोकं थंड ठेव, मग बघशीलच तू किती शांती मिळेल तुला ते. हे काय भाईजी? हे तुझ्या इमानदारीचं बक्षीस समज, नाहीतर हे समज की काही दिवस तू कर्नालच्या बाहेर असणार आहेस, त्याच्या खर्चाची सोय. समजलं? आज तू माझं मन जिंकलं जितू. शाबास. भाईजी, आता तुम्ही मला पैसे देऊन लाजवत आहात, पण एक गोष्ट माझ्या लक्षात नाही रे भाईजी. जर दार्जिनी मला माफ केलं तर कर्नालच्या बाहेर जाण्याची काय गरज आहे? गरज आहे, कारण फक्त दार्जिनी तुला माफ केलंय. नीलच्या डोक्यात अजूनही भूत आहे आणि हो, त्याची खोड मला चांगलीच माहिती आहे. इतक्या लवकर तो हार नाही मानणार. आपलं डोकं चालवतच राहील आणि मला हे नकोय की तुला तो आजूबाजूला पाहून आपलं डोकं चालवेल आणि त्याचा संशय अजून वाढेल. आणि हो, तुझ्या घरच्यांची चिंता नको करूस. तुझा मोठा भाऊ लक्ष देईल त्यांच्याकडे. धन्यवाद भाईजी, तुमचं मन खरंच मोठं आहे. अरे वेडा आहेस का? आणि हो, जसं नीलचा राग शांत होईल तुला परत बोलवायचा निरोप पण मिळेल. आता जा. ठीक आहे भाईजी, निघतो मी. सांभाळून जा. हो भाईजी. रोशनी यार, लवकर कर, तुझ्यामुळे उशीर होतोय. रोशनी आज तुझ्या बरोबर नाही येणार ट्विंकल. का? कारण आता मी आले. आता मी तुझ्या बरोबर असेन आणि तुला गाईड पण करेन. हॅलो नील, कसा आहेस? मी मस्त आहे. नमस्कार. नील, आता तू रोशनीची चिंता करणं सोडून दे आणि तिला ट्विंकल सोबत जायची काहीच गरज नाही. मी तुझी समस्या समजून नाही घेणार तर दुसरं कोण समजून घे? आफ्टर ऑल मी आणि तू दोघही एका बाजूला आहोत. पण कसं आहे ना, मी तर रोशनीच्या बाजूने.
गॉड नोज या नीलला कोण जाणे रोशनीमध्ये काय दिसतंय. नील इतका हँडसम आहे, स्मार्ट आहे, मोठ्या घरातला आहे. माहित नाही या गावंढळला कसं पसंत केलं. एक वेळ नीलला सोडूया. मला तर हे समजत नाहीये की त्याच्या फॅमिलीने तिला कसं पसंत केलं. तुम्ही पण ना मम्मा काही बोलता. ते दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहेत. कम ऑन ट्विंकल, मला नाही वाटत की हे जास्त दिवस चालेल म्हणून. असं काही नाहीये मम्मा. मी पाहिले दोघांना एकत्र. ते दोघं ना अगदी मेड फॉर इच अदर वाटतात. म्हणजे जणू काही नशिबानेच त्यांना एकत्र आणलंय. त्यांच्या नशिबाचं जाऊ दे आणि आपल्या नशिबाचा विचार कर. चल. हाऊ कॅन यू डू दिस? मी हॉस्पिटलला आलो तो फाईल घेण्यासाठी आणि तुम्ही नव्हता. आय एम सॉरी सर. आज ऍडमिनने अचानक माझी ड्युटी आयसीयू मध्ये लावली आणि मला तर हे खरंच माहित नव्हतं. मला माहित असतं तर मी तुम्हाला नक्की सांगितलं असतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या लंच टाइमला या. मी तुम्हाला तुमच्या फाईल्स देईन. ठीक आहे, मी उद्या येईन. आज अगदी योग्य वेळ होती. रेवा पण लवकर बाहेर पडली होती. मी फाईल घेऊन तिला भेटायला गेलो असतो, पण आता उद्यापर्यंत थांबावंच लागेल. बैजू, कुठे चाललायस? ते मी रेवाजीना शोधतोय. कुठे आहेत त्या? ती अशी रस्त्यावर नाही सापडणार. रिहर्सल हॉलमध्ये गेलीये. मग मीही तिकडेच जातो. तू रेवाला भेटायला इतका आतुर का झालायस? ते नवीन शर्ट घातलाय ना, त्यांना दाखवायचा होता. अच्छा, मला शोभतोय की नाही ते त्यात सांगतील ना. आणि ते डब्बा द्यायचा होता त्यांना. डब्बा का? काय आहे डब्यात? ते हे केळ्याचा हलवा. केळ्याचा हलवा? आणि हे फक्त रेवाजींसाठी काय? नाही, मी तर सगळ्यांसाठी आणलाय. अच्छा, बरं, मला एक सांगा तुम्ही, मी कसा दिसतोय? हा शर्ट एकदम मस्त शर्ट आहे, खरंच मस्त आहे. डोंट वरी. आता हा शर्ट तर फाटला. आजी खरंच सांगत होती की हे इम्पोर्टेड वाले ना सगळे चोरच असतात. आता काय असाच हलवा देऊ? किती मुश्किलीने आईला समजू न देता रोशनीने हलवा बनवला होता. आता असं वाटतंय की मलाच खावं लागेल. आणि रोशनीने बनवलाय हलवा तर चांगलाच असणार. खरं बोललास. रोशनीपेक्षा चांगलं कोणी नाही बनवू शकत. तसं नीलचं नशीब किती चांगलं आहे ना, एकदम बेस्ट आहे. चला मी निघतो. तुमचा हात पुढे करा. नीलचं नशीब किती चांगलं आहे ना, एकदम बेस्ट आहे. रोशनी, नील, तुला कोणी शिकवलं नाही का असं कुणाच्या खोली डायरेक्ट येतात का? तू ट्विंकल सोबत का नाही गेलीस? तुला जखम झाली म्हणून ना? नाही ते तुला तर खरंच लागलंय. बघू दे मला. नाही मी ठीक आहे. त्या दिवशी मी तुला हॉस्पिटलमध्ये विचारलं तेव्हा का नाही बोललीस तू? दाखव आता मला. नील, दाखव ना जरा. काल मी तुला किती वेळा विचारलं, पण तू तोंडावर पट्टी मारून बसली होतीस ना. बघ किती लागले तुला. नील, नील, तू जा इथून. तो लेप मी लावेन, ठीक होईन मी. असं कसं काय लावशील? तुला काय देवाने 4 डोळे दिलेत जे मागचं पण दिसेल? थांब, दिद्याला सांगतो मी. नील, ऐक ना.
मी ना घरात याविषयी कोणालाच नाही सांगितलं आणि तू दिद्याला सांगशील तर दिदा उगाच काळजी करेल. मी सांगितलं ना, मी लेप लावीन, ठीक होईल. मग मी लावून देतो ना. नील नाही. काय नील नाही? डोकं फिरू नकोस, मी लावतो आता. नील, मी लेप लावीन ना, तू जा. पाहतीये मी, या पोरीचे रंगढंग काही ठीक नाहीयेत. वागते अशी जशी काय स्वर्गातून आलीये. मगाशी चहा मागितला होता मी, पण हिने अजूनही दिलेला नाहीये. रोशनी, हे आपण काय करत होतो नील? हे ठीक नाहीये. असं काय करत होतो? आधी पण आपण पहिल्यांदा पण काय नील? मला असं म्हणायचंय की जे काही झालं होतं ते सर्व चुकीचं होतं. तुझ्या बोलण्याचा अर्थ काय? म्हणजे मी काय चुकीचं करतोय? अरे नील बाळा, तू कधी आलास? अरे थांब. काय झालं असेल? रुसून का चाललाय हा असा? परत काय बोलली असेल ही वेडी? विचारून येते. ए, आता काय केलंस ग तू? हैं? नीलला काय बोललीस तू? तो इतका रागाने का निघून गेला? ते बुवाजी, ते कारखान्यामध्ये काहीतरी गडबड झाली आहे. बस त्यामुळेच त्या रागातच काही न बोलता निघून गेला. कारखान्यात गडबड झाली हैं? आणि चहा काने बनवून आणलास तू? ते चहा मी बस आता लगेच आणते. चहा आणते मी लगेच बनवून. नाटकी कुठली? काहीतरी झालंय. मानावं लागेल रेवाची.
तुम्ही एका रात्रीत या हॉलला असं सजवलंय की कोण बोलेल की काल याच हॉलला आग लागली होती. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खरं तेच बोललास पिट्टू. हो ना. तसंही या नवीन शहरात हे सर्व एका रात्रीत मॅनेज करणं इम्प्रेसिव्ह. वेल, काही मिळवण्यासाठी थोडी मेहनत तर घ्यावीच लागते ना. रिअली. तुला या कॉम्पिटिशन मधून काय मिळवायचंय? मला ऍक्च्युली मला काय हवंय, सगळी कामं आपण स्वतःसाठी थोडीच करतो, काही कामं फ्रेंडसाठी पण करतो. आणि मला माहितीये की ही कॉम्पिटिशन तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. थँक्यू. हे सगळं मी फक्त तुझ्या नजरेत माझं चांगलं स्थान राहावं म्हणून करतेय. मला माहितीये की तू कर्नालला या शो साठी नाही तर कोणत्या दुसऱ्याच हेतूने आलायस, आणि तुझा हेतू जाणून घेण्यासाठी मला तुझा विश्वास संपादन करावा लागेल. एजे सर, चला आजची रिहर्सल सुरू करूया. वेल, ऍक्च्युली आज मी तुमची रिहर्सल नाही घेणार आहे. बिट्टू. येस सर. मला तर वाटलंच नव्हतं की कालच्या घटनेनंतर कोणी येणार ते. येणार कसे नाहीत सर. 3 लाख रुपये कोणाला नको आहेत. आणि आता तर नील, अज्जू आणि त्यांच्या गुंड्यांची भीती पण राहिली नाही ना. ट्रू. सॉरी गाईज, आज मला परत उशीर झाला. सॉरी. नो प्रॉब्लेम. रोशनी अजून आत का नाही आली? हाय जय. हाय एव्हरीवन. हाय आंटी. एजे, आजपासून ट्विंकल सोबत रोशनी नाही, मी येणार. या निमित्ताने तुला आपल्यासारखी कंपनीही मिळेल, हो ना? या शुअर आंटी. अरे देवा, हे काय चाललंय. जर रोशनीच नाही आली तर मालकीणला मी काय सांगणार. गाईज, आता फक्त 5च दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर होणार बिग सिलेक्शन राऊंड. एजे सर, चला आजची रिहर्सल सुरू करूया. वेल, ऍक्च्युली आज मी तुमची रिहर्सल नाही घेणार आहे. सर, जर तुम्हीच नाही घेणार तर आम्ही सगळे काय करणार. नीलजींच्या गाण्यावर तर आमची तशीच बँड वाजते. रिलॅक्स. मी नाही घेणार याचा अर्थ हा नाही की रिहर्सल नाही होणार. आज तुमची रिहर्सल कोणी दुसरा घेईल. कोण घेईल सर? आज तुमची रिहर्सल ट्विंकल घेईल. वाव. मी डोंट वरी, आय एम शुअर तू चांगल्या प्रकारे लीड करशील. बरं, रोशनी नाही आली? रोशनी नाही आली का? त्याचं काय, मॉमला कशाला त्रास दिलास? उगाच अनकम्फर्टेबल होशील. सो आय नो, मीही मॉमला तेच सांगितलं, पण मॉमला कोण समजावणार. आणि हो, आजपासून मॉमच रिहर्सलला येईल. सर, कोणती स्टेप? या ती स्टेप अप अँड साइड. सुरुवातीची. या Okay. अप अँड साइड. ठीक आहे ना? चांगलं करून घे. हा, गाईज, आय विल बी बॅक. ट्विंकल लेट करेल. ऑलराइट, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. ट्विंकल, एजे काय विचारत होता? तुझं कौतुक करत होता? नो मम्मा, तो विचारत होता की रोशनी का नाही आली. अच्छा, तुम्ही बसा, मला रिहर्सल घेऊ देत. ओके. हातात बॅग घेऊन डान्स करायला लगेच तयार होतेस तू. मला वाटतंय घरातली कामं पण विसरलीयस. नाही म्हणजे असं तर नाही ना की आईसारखं नाची व्हायला चाललीयस?
काय करत होतो नील? हे ठीक नाहीये. तुझ्या बोलण्याचा अर्थ काय? म्हणजे मी काय चुकीचं करतोय? नील, मला माहितीये की आज जे काही झालं ते फक्त मलाच नाही तर तुला पण जाणवलं होतं. आणि जे काही झालं ते बालपणीच्या मैत्रीमधलं नव्हतं. सगळ्या वस्तू रस्त्यात पडलेल्या असतात. दुसरी काही जागा नाही ठेवायला. चौधरी बाईसाहेब, हिशोब करू? किती आकडते ही पोरगी. समजते काय स्वतःला? असं काय केलं होतं की इतकी रागवली माझ्यावर? काय केलं थोडंच होतं मी? नील, आता आपण लहान नाही राहिलो. आता मलाच तुला थांबवावं लागेल. सगळी माझी चूक आहे. मीच तिला डोक्यावर चढून ठेवले. इतर पुरुषांसारखा वागलो असतो ना तर तात खिळी बसली असती तिची. रोशनी, ए रोशनी, एक काम सुद्धा नीट होत नाही ना तुझ्याकडून? किती वेळ झाला तुला सांगून चहा कर म्हणून? अजून झालेला दिसत नाही तुझा चहा. ते आणि हे काय, दूध पण सांडून ठेवलं? वा, मस्त. बॅग हातात घेऊन डान्स करायला लगेच तयार होतेस तू. मला वाटतंय की घरातली कामं पण विसरलीयस. असं तर नाही ना की आईसारखी नाची व्हायला चाललीयस? डोळे फाडून काय पाहतेस? खरं तेच बोलतेय मी. तुझे हे हाल राहिले ना तर तुझं लग्न तिथे नाही होणार, समजली? नाटकी कुठली. बहिणींसाठी ना साडी घेतलीये, पैसे देऊन टाक. किती पैसे झाले भाऊ? 25,000 रुपये. काय झालं भाऊ, तुम्ही एकदम विचारात पडला? एजेच्या भाड्याचे पैसे संपले का? हा, अजून मागून घ्या ना. तो तर काहीही न विचारता देऊन टाकेल. आफ्टर ऑल ही इज आकर्ष जयसिंग. सर, हे रेकॉर्ड्स. 3 वर्षांचे आहेत ना? हो. मिळालं.